झाला इकडे चांगला मसाला वगैरे हे. मग इकडे हे झाऱ्यानं काढून घेतो. शिजलेलंच आहे या पास्ता. तसं तर थंड पाणी टाकून हे करावं लागते त्याला, पण मी तसंच टाकतो. थंड पाणी टाकते त्याच्यावर थोडं, म्हणजे ते चिपकत नाही. थंड पाण्यानं एकदम मोकळा मोकळा होऊन जाते. आता माहीत नाही कसा बनते तर. मागच्या वेळेनं तर मी वाफवत ठेवला आणि पूर्ण एकदम चिकट चिकटच होऊन गेला होता. कढईत पण बनवला असता मी तर काय माहीत नाही का. आता हे आहे सोशल मीडिया, तर काय म्हणून बापरे तुमच्या घरची कढई किती काळी आहे म्हणून मी ते कढई काही घेतली नाही. कढई काळी नाही आहे, ते तेलानं जळलेली आहे कढई. नहीं ना रे, कपड़े धोने के, मैं पास्ता बना रही। अभी जाएंगे ऊपर? ऊपर नहीं जाऊंगी अभी। कपड़े तो लाए ना रे, रुद्र ने लाए ना। वो सुबह ही लेके आया 10 बजे। अच्छा, जब तुमने बोल रही थी। हाँ चल मैं भी ला लेती हूँ। हाँ, लेके आ जा। झालं आता एक वेळा याला परतून घेतो छान. बघा आता त्याला एवढा सुंदर कलर येणार आहे या पास्त्याला. एकदम जर वाफवलं ना तो एकदम गल्ल होऊन जाते, मग चांगलाच नाही बनत तो. चिकट चिकट बनते आणि हा चिकटत नाही. पूर्ण वेगवेगळा होत आहे आता असा मोकळा मोकळा. आता याच्यामध्ये त्याचा मसाला टाकतो मी. पास्ता मसाला आहे, वरतून टाकला हा पास्ता मसाला. माझं मग रविवारी दिवशी बनवतो, जेव्हा वेळ भेटला तर एखादं कोणतं काही बनवायचं असलं तर ते रविवारीच बनवून देतो मी. आता राहिली आमची पावभाजी आहे आता फक्त बनवायची. आता पावभाजी माहीत नाही आता केव्हा बनवायला भेटल. बनवन एखाद्या रविवारी. बघा तर आता असा बनवला मी पास्ता. एकदम असा मोकळा मोकळा आहे हा. वेगवेगळा दिसते असा. या मग पास्ता खायला.